प्रत्येकाचा एक प्रवास असतो, अभिनेत्याचा पण एक प्रवास असतो. तर अभिनय करणं ह्याचा पहिला अनुभव तुला कधी आला? खऱ्या अर्थाने मला ज्याच्यामुळे मी इन्स्पायर झालो हा. की मला हे असं काहीतरी करावं असं वाटलं, ते एक नाटक बघितलं. ते पण आई मला जबरदस्ती मराठी नाटकाला घेऊन गेली आणि ते नाटक होतं करार. सतीश पुळेकर आणि स्वाती चिटणीस मला वाटतं आणि करार मला वाटतं नाटक. सुरेश राजडांनी डिरेक्ट केलं होतं. आणि ते नाटक बघितल्यानंतर समाव आय फेल्ट की ओ शिट, दिस इज इट. म्हणजे नाटक हा प्रकार आहे की आय फेल्ट मला असं काहीतरी करायला आवडेल. हे त्या क्षणी तेवढं फक्त वाटलं होतं. असं नाही की मी लगेच तेव्हा डिसिजन घेतलं की मला हेच करायचंय, पण आय फेल्ट की मला असं काहीतरी करायला आवडेल, स्टेजवर असा काहीतरी रोल करायला, परफॉर्मन्स करायला मला आवडेल. आणि कर्मधर्म संयोगाने त्याच्यानंतर शाळेमध्ये टीचर्स डे आला आणि सगळ्या मित्रांनी ठरवलं की आपल्या क्लासने सुद्धा काहीतरी करायचं, स्किट करायचं ठरवलं. सो मी म्हटलं मी सुद्धा पार्टिसिपेट करतो आणि मी बॅकस्टेज काम करत होतो. मॉडर्न रामायण करायचं ठरवलं आणि जी मुलगी सीतेचा रोल करत होती तिने लास्ट मोमेंटला सांगितलं की मी नाही करणार. आणि अशा ह्याच्यात मला स्टेजवर ढकलण्यात आलं की तू सीता म्हणून स्टेजवर जा. सो मी ते केलं आणि तिथून आय गेस सुरुवात झाली की आय रिअली लाईक्ड इट. पुढच्या वर्षी मॉडर्न महाभारत केलं आणि मी द्रौपदी झालो. आणि त्यानंतर मी म्हटलं बस झालं आता, स्त्री पात्र बस झालं. पण मग अभिनयाचं खऱ्या अर्थानं शिक्षण असं तू कधी घेतलंस? ज्या माझ्या एक्सपिरियन्समधनं जे काही शिकत गेलो तेच. मी जेव्हा कॉलेजमध्ये इनफॅक्ट गेलो तेव्हा मी ड्रॅमॅटिक्स टीममध्ये जॉईन झालो. बेंचवर मागच्या बाकावर बसायचो आणि मित्रांना काहीतरी करून दाखवायचो. सो एकदा माझा एक मित्र म्हणाला की अरे नाटकासाठी ऑडिशन्स चालले आहेत, तर तू का नाही जात, तू पण ऑडिशन दे आणि बघ सिलेक्ट होतोस का. सो आम्ही गेलो. बरीच मुलं होती, मुलं मुली सगळे होते. ते लोक काही ना काहीतरी वेगवेगळे प्रत्येकजण परफॉर्म करत होते. आम्ही बसलो, एन्जॉय केलं वगैरे, सगळ्यांचं झालं आणि आम्ही दोघं निघालो. निघाल्यावर माझे जे गुरु आहेत ते म्हणाले की तुम्ही दोघांनी परफॉर्म नाही केलं ना, तुम्ही इथे आलाय तर काही ना काहीतरी परफॉर्म करूनच बाहेर जायचं. काहीही करा, 5 मिनिटं उभे राहा, नाचा, गा, काय जमेल ते करा, पण करूनच बाहेर जायचं. म्हटलं ठीक आहे. म्हणून मग मी थोडी मिमिक्री करायचो, ती केली. ती केल्यावर परत काही लाफ्टर झाले. म्हटलं अरे वाय बरं आहे. ते हसले वगैरे आणि मला सुद्धा तो माहोल आवडला होता सगळा. सो मग नेक्स्ट डे त्यांनी मला विचारलं येशील, तू बरं वाटतो, बरा करतोयस काम, तू येशील का. म्हटलं हो येईन ना. तशी सुरुवात झाली आणि बस त्यानंतर वर्कशॉप सुरू झाले. पण ती जी कॉलेजमधली जी वर्कशॉप्स होती नाटकांची, त्यांनी माझा पाया म्हणा, फाउंडेशन म्हणा, खूप स्ट्रॉंग केलं. माझ्या पर्सनॅलिटीमध्ये जो काही बदल आला किंवा यायला जी सुरुवात झाली, मला वाटतं त्यात माझे जे गुरु आहेत अरुण रंजनकर आणि मुकेश जाधव, त्यांचा खूप खूप मोठा हात आहे. आज म्हणजे तिथं तुझ्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली रंगमंचाच्या, ऍक्टिंगच्या, आणि तुला एक भान मिळालं माध्यमांचं. हो हो. पण रंगमंचावरची तुझी पहिली अशी भूमिका अशी कुठली होती? आम्ही एक आंबा नावाची एकांकिका केली होती जी तेव्हा इंटर कॉलेजिएटला बऱ्यापैकी गाजली. आणि त्यानंतर केदारनी आम्हाला टूरसाठी विचारलं. सो ते माझं खऱ्या अर्थाने पहिलं प्रोफेशनल नाटक. आणि मग त्याच्यानंतर ऑल द बेस्ट झालं. त्याच्यानंतर ऑल द बेस्ट साठी विचारलं. रंगमंचावरती तू काहीसा स्थिर झालास. सिरियल्स किंवा टेलिव्हिजन ह्याचा मग कुठल्या टप्प्यावरती पहिला परिचय झाला? अमानत केली होती, त्याच्या आधी छोटे मोठे काही काही रोल्स केले होते. पण खऱ्या अर्थाने जी ओळख मला मिळाली ती आभाळ मायामुळे. गॉड विलिंग, देवाच्या कृपेने खूप पॉप्युलर झालं ते कॅरेक्टर आणि त्याच्यानंतर एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं काम येत गेलं. प्रत्येक कलाकाराच्या जीवनामध्ये एक अशी स्टेज असते ना की आपण असं म्हणतो की नाव द ऍक्टर इज अराइव्ड. अशा तऱ्हेची ती इक्बालची कहाणी आहे. पण ह्या इक्बाल कसा तुला मिळाला, त्या भूमिकेसाठी तू काय कष्ट केलेस, ह्या सगळ्या ती कहाणीच आम्हाला सांग सगळी. एका सिरियलचं शूट करत होतो आणि मला अचानक एक फोन आला एका मित्राचा आणि मला त्याने विचारलं की तू क्रिकेट खेळतोस ना श्रेयस, पण तू पेस बॉलिंग करशील का. म्हटलं अरे विशाल, मी मीडियम पेस करतो, मी पेस करू नाही शकत. मॅच आहे का. तुला नाही मॅच नाही आहे, यतीन कारेकरला फोन कर, एक काहीतरी फिल्ममध्ये एक छोटासा रोल आहे क्रिकेटरचा. सो मी यतीनला फोन केला तर तो म्हणाला नागेश कुकनूर एक फिल्म करतोय, त्याच्यामध्ये एक छोटासा रोल आहे, एक पेस बॉलर हवा आहे त्याला, तर जाऊन करशील का. सो आय वेंट, आय मेट हिम.
एक आठवड्याभरानंतर त्याचा फोन आला की मी तुला भेटलो होतो तिकडे, आपण बॅनराला भेटलो, तू येऊन ऑडिशन करून जाशील का? सो मी गेलो, मी ती ऑडिशन दिली, मी घरी आलो, परत फोन आला, नगेशनी ती टेप बघितली आहे आणि त्याला परत एक ऑडिशन करायची आहे. म्हटलं ठीक आहे. मी परत गेलो, परत एक वेगळा सीन दिला, तो परफॉर्म केला आणि मग त्या असिस्टंटनी मला असं विचारलं की जानेवारी ते मार्च तू कसा काय प्लेस्ड आहेस? तर आय वॉज अंडर द इम्प्रेशन की छोटंसं कॅरेक्टर आहे, क्रिकेटरचा रोल आहे, 2-3 दिवसाचं काम आहे, ते झालं की घरी. म्हटलं मी फ्री आहे. ते म्हणाले की बरं ठीक आहे, मग हे 2 महिने ब्लॉक कर. म्हटलं एक छोट्या रोलसाठी 2 महिने कशाला ब्लॉक करू? तर ते म्हणाले कुठला छोटा रोल? म्हटलं हा आता ऑडिशन दिला तो छोटा रोल. तुला कोणी सांगितलं छोटा रोल आहे? म्हटलं यतीननी सांगितलं मला की छोटंसं कॅरेक्टर आहे. ते म्हणाले अरे मूर्खा, हा लीड रोल आहे. सो मग नगेशनी परत एक ऑडिशन घेतली. मग मला कोच एक आले, क्रिकेट कोच आले. त्यांनी सांगितलं, आधी बघितलं की तो बॉलिंग कसा करतो, मग त्यांनी काही विशेष टिप्स दिल्या. मग परत एक ऑडिशन झाली की बॉलिंग करून दाखव आता अशा पद्धतीने. ते झाल्यानंतर मी आणि अजून एक मुलगा आम्ही शॉर्टलिस्ट झालो आणि मग दोघांमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये प्रॉपर वोटिंग झालं की या दोघांमधनं कोण, आणि नगेशचं वोट मग फायनली माझ्या फेवरमध्ये होतं, म्हणून मी इक्बाल करू शकलो. पण मला सांग की इक्बालमध्ये निवड झाली, पण निवड झाल्यानंतर सुद्धा ती कॅरेक्टर उभी करण्याच्या प्रवासात ते अजून भरपूर ट्रेनिंग घ्यावं लागलं ना? खूप, म्हणजे आय थिंक दिस वॉज जस्ट द बिगिनिंग ऑर द टिप ऑफ द आइसबर्ग ॲज दे से. नगेशने फायनली मला फोन करून सांगितलं की ओके यू बीन सिलेक्टेड, तू उद्यापासून हैदराबादला ये, आपण तुझी ट्रेनिंग सुरू करू. म्हटलं मी उद्यापासून येईन, काय हरकत नाही, फक्त एक दिवस मला मध्ये सुट्टी हवी. तो म्हणाला कधी? म्हटलं 31 डिसेंबरला. तो बोला काय पार्टी करायची आहे तुला 31 डिसेंबरची, तर तू हैदराबादमध्ये कर ना, आपण सगळे एकत्र करू. म्हटलं नाही अरे माझं लग्न आहे 31ला. तर म्हणाला बरं ठीक आहे, तू 31ला लग्न कर आणि 1 जानेवारीला तू हैदराबादला ये, तुझं ट्रेनिंग सकाळपासून सुरू करायचं आहे. म्हटलं ठीक आहे, मग मी इकडे तोपर्यंत मोकळा आहे का? तो बोला नाही, तू मुंबईत पण ट्रेनिंग करायचं आजपासून 30 तारखेपर्यंत, फक्त 31ला तुला 1 दिवस सुट्टी मिळेल आणि 1 तारखेला तू हैदराबादला सकाळी यायचं आणि इकडे ट्रेनिंग सुरू करायचं. आणि मग 31ला लग्न झालं आणि पहाटेची मला वाटतं 6 वाजताची फ्लाईट पकडून मी आणि दीप्ती दोघंही हैदराबादला गेलो. दीप्ती 2 दिवसांनी परत आली. मग मी हैदराबादवरनं आम्ही तेनालीला गेलो आणि मग माझं तिकडे ट्रेनिंग सुरू झालं. सकाळी 5 वाजता उठायचो, 5:30 ते 7:30-8 वाजेपर्यंत मी बॉलिंगची प्रॅक्टिस करायचो. 8 वाजता नाश्ता यायचा. नाश्ता करून मी गोठ्यांमध्ये जायचो, ज्या म्हशी दाखवल्या होत्या त्या गोठ्यांमध्ये जायचो आणि गोठ्यामध्ये जाऊन बसायचं. तिकडे मी माझी स्क्रिप्ट वाचायचो. त्या म्हशींबरोबर थोडं फॅमिलिअराईज होण्यासाठी त्यांच्याबरोबर बसून राहायचं, त्यांना खाऊ घालायचं. 5 ते 7 गोठ्यांमध्ये मी गेलो. तिकडनं आम्ही वेगवेगळ्या म्हशी सिलेक्ट केल्या. मग त्या सगळ्यांना एकत्र घेऊन मग फिरायला न्यायचं, अनवाणी पायानी त्यांना फिरायला न्यायचं. त्यांना त्या नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालायची, त्यांना परत आणून सोडायचं. त्याच्यानंतर हॉटेलवर जायचं, आंघोळ करायची, मग नगेश बरोबर स्क्रिप्ट रीडिंग करायची, साईन लँग्वेजची प्रॅक्टिस करायची. ते झालं की दुपारी जायचं, जेवायचं, तासभर झोपायचं. दुपारी 4 वाजता परत उठून ग्राउंडवर जायचं. 4:30 ते 6:30 बॉलिंग प्रॅक्टिस करायची. त्याच्यानंतर परत नगेश बरोबर बसायचं, स्क्रिप्ट एकदा वाचायची. दुसरे कोण कॅरेक्टर असं गिरीश कर्नाड त्यांच्याबरोबरचे सीन्स रिहर्स करायचे किंवा नसीरजींचे सीन्स असतील तर ते रिहर्स करायचे. आणि मग असं करून साधारण मला वाटतं 8:30-9 पर्यंत मी ढेपाळायचो. सो अंगात त्राण राहायचा नाही. असं किती काळ चाललं रे? साधारण 20 दिवस हैदराबादमध्ये आणि 5 दिवस मुंबईमध्ये. 25 दिवस हे सगळं रिगरस ट्रेनिंग चाललं आणि नंतर मग शूटिंगच सुरू झालं, त्यामुळे हे रोजच झालं. मग हे पुढे ते रोजचं चालू राहिलं. आणि हे शूटिंग किती दिवस झालं? 2 महिने. 2 महिने म्हणजे पूर्ण 3 महिने. हो. म्हणजे आता तू हे सांगत होतास आणि खूप हसऱ्या चेहऱ्याने सांगत होतास, त्यामुळे आम्हीही हसत होतो. परंतु ह्या सगळ्यामधून जाताना दिस मस्ट हॅव बीन व्हेरी ग्रुएलिंग फॉर यू इन द सेन्स व्हेरी फिजिकली व्हेरी टायरिंग. पण मेंटली ते तुला तेवढं टायरिंग वाटलं नाही? नाही, मेंटली सुद्धा होतं. कारण होतं असं की 31ला लग्न झालं होतं, बायकोबरोबर मी हार्डली 2 दिवस स्पेंड केले होते. सो आय थिंक या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुमच्या डोक्यावर एक साधारण ताण येत राहतो की मला माहीत नाही, माझं आत्ता नवीन लग्न झालंय,
बायको माझ्या आईवडिलांबरोबर इज शी कम्फर्टेबल, इज शी नॉट, आय एम नॉट एबल टू स्पेंड टाइम विथ हर. बरोबर. सो आय थिंक एव्हरीथिंग वॉज वेईंग डाऊन ऑन माय माइंड. अँड असा पण पॉईंट आला होता इक्बालच्या शूटिंगच्या वेळेला टुवर्ड्स दी एंड की आय फेल दिस इज इट, लेट मी जस्ट गो बॅक होम. मला एक दिवस घरी जाऊन येऊ द्या, फक्त बघून येतो घरी सगळ्यांना आणि आय कम बॅक अँड आय शूट. पण मग आय सेड की बस इट जस्ट अ मॅटर ऑफ सम मोर टाइम, सम मोर डेज, लेट्स फिनिश दिस. मला वाटतं तू खूप सहजपणे तुझं सगळं कोपिंग अप सांगतोयस, पण प्रत्येक दिवसाला एक नवीन लढाई तुला त्यावेळेला लढायला लागली असेल, नाही का? त्यावेळेला अशी एक अनिश्चितता असायची का रे मनात, की आता आपण एवढं सगळं करतोय पण ह्याच्यातून यश मिळणार आहे का नाही मिळणार आहे? माझं असं होतं की माझ्यामुळे सिनेमा खराब व्हायला नको. म्हणजे उद्या लोक बाहेर पडून असं बोलायला नको की फिल्म चांगली होती पण त्या मुलाला त्यातनं बाजूला काढलं असतं तर अजून चांगली झाली असती. सो आय सेड लेट मी जस्ट डू माय बेस्ट, लेट मी गिव्ह इट माय बेस्ट शॉट. पुढचं जे काय होईल ते देवा. मला सांग, जेव्हा तू फिनिश्ड प्रॉडक्ट बघितलास स्वतः तेव्हा तुला काय वाटलं? इक्बाल बघितलास तू जेव्हा? इनफॅक्ट इक्बालच्या खूप गोष्टी आहेत ज्या मला छोट्या छोट्या अजूनही लक्षात आहेत. की मी नगेश बरोबर मिक्सिंग स्टुडिओमध्ये जाऊन बसायचो आणि दे वॉज अ टाइम वेन मिक्सिंग चालायचं, बराच वेळ चालायचं. मग फायनल जेव्हा मिक्स झाली फिल्म तेव्हा शेवटच्या 20 मिनिटाची एक रील होती आणि नगेश बोलला की आपण बसून बघूया, सगळ्यांनी चेक करूया. म्हणून आय रिमेंबर मी, नगेश, दीप्ती आणि त्याची पार्टनर आहे एला आहे, आम्ही बसून बघत होतो. आणि जेव्हा ती रील संपली तेव्हा आम्ही चौघही रडत होतो. सो इट वॉज अनबिलिव्हेबल फॉर मी की माझी एक फिल्म रेडी झाली आहे आणि ती आता प्रदर्शनासाठी तयार झाली आहे. मला सांग, लोकप्रियतेमुळे आणि पुढे ती लोकप्रियता वाढत गेली, त्या लोकप्रियतेमुळे तुझ्यात काही फरक पडले आणि काय पडले नाहीत? तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये थोडेफार बदल होतात पण फार असं ड्रास्टिक चेंज नाही होत. त्याचं कारण असं की एकतर माझी बायको आणि दुसरे माझे आईबाबा आणि माझे सासू सासरे, दे बेसिकली नाईस गुड मिडल क्लास पीपल. सो त्या व्हॅल्यूज त्यांच्या खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्या माझ्यामध्ये त्याने इम्बाईब केल्यामुळे मला वाटतं तसा फार फरक माझ्यामध्ये कदाचित नाही पडणार. मला एक गोष्ट सांग की या सगळ्या प्रवासामध्ये तुला तुझे खास रोल्स कुठले आवडतात? मला वाटतं माझा वन ऑफ माय फेवरेट कॅरेक्टर्स वॉज बेहरूपिया, डोरमधला. इक्बालमध्ये नगेशच्या खूप स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स होत्या. डिरेक्शनच्या बाबतीत 2च पावलं चालायची, जास्त नाही करायचं, इथे एवढंच बघ वगैरे. पण डोरमध्ये त्यांनी मला खूप लिबर्टी दिली, खूप फ्रीडम दिलं ॲज अन ॲक्टर की तू इम्प्रोवाइज कर, तुला जे वाटतं ते कर, मग आपण करूया. सो दॅट इज वन ऑफ माय फेवरेट. मला सांग की ऍक्टरचं इम्प्रोव्हायझेशन जे असतं ना तेच त्याचं साहस असतं ना, म्हणजे दॅट इज द करेज दॅट द ऍक्टर शोज ॲट दॅट पॉइंट. तर हे इम्प्रोव्हायझेशन आपण करावं असं कसं सुचतं, मनात येतं, काय होतं? सो आय थिंक यू शुड बी रेडी टू टेक दॅट थिंग इन युअर स्ट्राईड. की प्रत्येक इम्प्रोव्हायझेशन जे तुम्हाला वाटतं चांगलं आहे ते कदाचित चांगलं नसेल, ते कदाचित डिरेक्टरला आवडणार नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की यू शुड लिमिट युअर सेल्फ, स्टॉप युअर सेल्फ. सो आय गो अहेड अँड आय सजेस्ट. थँकफुली ऑलमोस्ट 75% ऑफ द टाइम इम्प्रोव्हायझेशन मला डिरेक्टर सांगतो की ठीक आहे ठेव, आपण बघूया. आणि कुठेतरी त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येतो की डिरेक्टरला माझ्या कॅरेक्टरमध्ये जो मी विचार करतोय ते पटतंय आणि ही इज विलिंग टू गो हेड विथ इट. वेगवेगळ्या डिरेक्टर्स बरोबर तू काम केलंस तर त्यांच्या स्टाईल बरोबर ऍक्टरला जुळवून घ्यावं लागतं, काय करावं लागतं? हा, म्हणजे ही खूप गमतीदार गोष्ट आहे ऍक्च्युली की जी नगेशची स्कूल आहे ती फराह खानची स्कूल नाहीये, जी फराह खानची स्कूल आहे ती श्यामबाबूंची स्कूल नाहीये. नगेशची स्कूल खूप वेगळी होती आणि मला आठवतं की मी जेव्हा फराह बरोबर ओम शांती ओम केलं तेव्हा नगेश बरोबर मी बॉम्बे टू बँकॉक शूट करून फराहच्या सेटवर आलो होतो आणि आमचा पहिलाच शॉट होता की जिकडे मी शाहरुखला म्हणतो की तू हिरो बनेगा. सो मी माझ्या पद्धतीने करत होतो. ती बोलली श्रेयस अपनी फिल्म है ना वो नगेश कुकनूर से थोड़ा ऊपर और करण जौहर से थोड़ा नीचे उधर है, तू उधर रह के काम करेगा ना तू करेक्ट सुर में रहेगा. ऐसे ओके ओके. आणि तिने मला मग दाखवलं की शी वॉन्टेड तू हिरो बनेगा, शी शो मी दॅट. आय सेड ओके. मग मी ते केलं आणि ती बोलली हा ये सुर आहे फिल्म का. पहिल्याच चित्रपटामध्ये तू नसीरुद्दीनजी, गिरीश कर्नाडजी यांच्यावर काम केलंस आणि तिथपासून तू आज ह्या गोलमालमध्ये इतके सारे एस्टॅब्लिश्ड स्टार्स आहेत. या स्टार्स बरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता? म्हणजे आय रिमेंबर ओम शांती ओमचा जो पहिला दिवस होता आणि परत हीच जी थोडी आमची जे किडे असतात आमच्यामध्ये नाटकं केल्यामुळे की थोडं इम्प्रोव्हाइज करूया, काहीतरी अजून ऍड करूया
आणि आय रिमेंबर की मी विचार करत होतो फराला मी सांगू की नको, मी इम्प्रोव्हाइज करू की नको, तर शाहरुखला कुठे इफ ही फील्स अफेंडेड, म्हणून मी खूप टेन्शनमध्ये होतो, मी खुलत नव्हतो वगैरे. पण ॲट वन पॉईंट आणि शाहरुखही असा गपचूप होता. आमची रिहर्सल झाली, आम्ही लाईन्स बोललो वगैरे, तो बोलला हां टेक करें. मी फायनली टेकच्या आधी असं डिसाईड केलं की दिस इज इट, म्हणजे या तो इस पार या उस पार. आणि मी शाहरुखला म्हणालो, शाहरुख आय फील लाईक इम्प्रोवाइजिंग समथिंग दॅट आय वॉन्ट टू ॲड, कैन आय. हाँ तो बोलना, इतनी देर चुप क्यों बैठा था. मतलब पता नहीं, मेरे को डर लग रहा था. डर किस बात का लग रहा था, बोलना. तो त्याच्या डर क्यों लग रहा है, बोलना वगैरे केलं त्याने. आणि वी स्टार्टेड, म्हणजे आय स्टार्टेड टेलिंग हिम की आय वॉन्ट टू ॲड समथिंग हिअर, आय वॉन्ट टू टर्न हिअर, आय वॉन्ट टू डू दिस, आय वॉन्ट टू डू दॅट. आणि ही ऑल्सो गॉट इन्वॉल्ड इन द होल थिंग. हां मग तो मला काही 4 गोष्टी सुचवायला लागला की. आणि बाय इव्हनिंग दॅट डे, संध्याकाळपर्यंत आम्ही इतके दोघंही सुटलो होतो की फायनली फरा तिकडे मॉनिटरवर बसून आम्हाला शिवाय घालत होती की शाहरुख, श्रेयस, अब इम्प्रोवायझेशन बहुत हो गया, अभी जो स्क्रिप्ट में लिखा है ना उतना करना बस. तू ऍक्टर आहेस त्यामुळे प्रश्न विचारा असं वाटतो की तू ह्या सगळ्यांच्या भूमिका बघितल्या आहेस, म्हणजे पहिल्यापासून जे सगळे ग्रेट स्टार्स आले आपल्याकडचे बॉलिवूडचे, म्हणजे आपल्या देशातले आणि परदेशातले सुद्धा, त्यातल्या कुठल्या भूमिका तुला करायला आवडतील असं तुला वाटतं? अल पचिनोची गॉडफादर मधली, बच्चन साहेबांच्या बहुतेक भूमिका, आणि अगदी लेटेस्ट सांगायचं झालं तर सलमान खाननी जे दबंगमध्ये केलंय तसं पण काहीतरी करायला आवडेल. गाण्यांचं जे चित्रीकरण असतं ते करण्यासाठी अभिनेत्याकडे काही वेगळं अंग असावं लागतं का, म्हणजे नृत्याचं, संगीताचं, आणि त्याच्यासाठी तू काही वेगळं शिक्षण घेतलंस का? आय थिंक यू जस्ट हॅव टू एन्जॉय इट. म्हणजे तुम्ही जर गोविंदाचे सिनेमे बघितले असतील तर यू विल रिअलाइज की तो नाचतो सुद्धा खूप छान माणूस, पण त्याच्याबरोबर त्याचा चेहरा खूप जास्त नाचतो. माझं सुद्धा इनफॅक्ट तेच गणित आहे की जर तुम्ही नाचण्यामध्ये थोडेसे जर का 19-20 असाल तर मला वाटतं मग तुम्ही ते चेहऱ्यावर मारून नेऊ शकता. मला सांग की तुझे ऍक्टिंग मधले रोल मॉडेल्स कोण? बच्चन साहेब, नसीर भाई, संजीव कुमार, कमल हसन, अल पचिनो, रॉबर्ट डिनिरो. आता मी तुला 2 प्रश्न विचारतो. त्यातला पहिला असा की तुला एनर्जी मिळावी ह्याच्यासाठी गाण्याच्या किंवा कवितेच्या कुठल्या ओळी तुला आवडतात? कधी जेव्हा खूप मी स्वतः पण थोडा लो फील करतो तेव्हा आशाएं ऐकतो. मशाल मधले एक गाणं आहे की जिंदगी आ रहा हूं मैं, जावेद अख्तर साहेबांनी लिहिलंय, किशोरदांनी गायलंय की लिए सपने निगाहों में चलाऊं तेरी राहों में, जिंदगी आ रहा हूं मैं. सो आय थिंक ते एक गाणं आहे जे मी आयपॉडवर बऱ्याचदा ऐकत असतो. आम्हाला ना तुमच्या व्यवसायातलं ग्लॅमर दिसतं, पण आम्हाला तुमच्या व्यवसायामधले कष्ट दिसत नाहीत. तर खूप जणांना वाटतं की ह्या क्षेत्रात आपण जावं, करिअर करावी, ग्लॅमरचं आकर्षण खूप वाटतं. खूप आव्हानात्मक करिअर आहे, त्याच्यासाठी गुण असतील तर निश्चितपणे करावी. तर ह्या सगळ्या बाबतीत तुला विद्यार्थी आणि पालक यांना काय सांगावं असं वाटेल? नाही, आव्हानात्मक तर आहे डेफिनेटली, आणि खूप स्ट्रगल पण आहे. पण जे ग्लॅमर बाहेरून जेवढं दिसतं आतमध्ये त्याच्या कितीतरी पट जास्त मेहनत आहे. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की अपॉर्च्युनिटीज खूप आहेत आज, आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. कुठलंही काम छोटं नाही आहे, कुठलाही रोल छोटा नाही आहे. म्हणजे पालकांना हे सांगावं असं वाटेल की प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि त्यानुसार एव्हरीवन हॅज टू डिसाईड फॉर हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. पण आज खूप अपॉर्च्युनिटीज आहेत आणि इंडस्ट्री जेवढी वाईट कदाचित दिसत असेल तेवढी वाईट नाही आहे. आपण स्वतःला कसं हँडल करतो आणि कसं त्याच्यात वावरतो त्याच्यावर खूप अवलंबून आहे. पण इट्स अ गुड प्रोफेशन, इट्स अ गुड इंडस्ट्री टू बी इन, आणि त्याच्यात खूप अपॉर्च्युनिटीज इन द सेन्स कधी सिनेमॅटोग्राफी आहे, डिरेक्शन आहे, प्रोडक्शन आहे, ॲक्टिंग तर आहेच आहे, पण खूप वेगवेगळ्या शाखा आहेत. सो ट्राय इट आउट, इट्स पेइंग, there's a lot of hard work. आमच्या सगळ्यांच्या तुला खूप खूप शुभेच्छा.